लागला त्या इंजिनने 250 वर्षामध्ये असा काही नंगानाच घातला की कारखान्यातून तयार होणारी वस्तू वापरण्यासाठी माणसाचं अवशेषच पृथ्वीवर शिल्लक राहणार नाही। आणि मग हे जर उलटं जर फिरवायचं असेल तर आता जमिनीच्या पोटातलं लोखंड, जमिनीच्या पोटातलं डिझेल, पेट्रोल, कोळसा हे जाळणं बंद केल्याशिवाय माणूस जात वाचणार नाही। IPCCच्या रिपोर्टप्रमाणे 2050 नंतर 450 ppm कार्बन होणार आहे। 450 ppm कार्बन जर झालं तर या तापमानवाढीला आणि या कार्बनला जगातले सगळे हिमनग वितळणार आहेत आणि मग समुद्राची पातळी 10 ते 15 फूट वाढणार आहे। आणि असं म्हणलं जातं की भारतामध्ये 12 शहरं बुडणार आहेत। आणि नागपूर जिल्हा दाभा या ठिकाणी ॲग्रोव्हिजनला पासा पटेल यांनी भेट दिलेली आहे। ते म्हणजे विशेष म्हणजे बांबूची घडी आणि बांबूचा गॉगल घालून या ठिकाणी ते आलेले। आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न साहेब गॉगल घालून काय सांगणार? त्याचं असं आहे की बांबूपासून काय काय तयार होतं हे दाखवण्यासाठी मी बांबूचा चष्मा घातलेला आहे। लोक सगळे लोखंडाचं, ॲल्युमिनियमचं, प्लास्टिकचा चष्मा वापरतात। मी माझ्या शेतातले बांबूचं वापरतो। का तर कारखान्यामध्ये ज्या काही वस्तू तयार होतात त्या सगळ्या वस्तू त्या कारखान्यात ज्या वस्तू तयार होतात त्या सगळ्या माझ्या शेतीतल्या मालापासून तयार होतात ते दाखवायचं मी प्रयत्न केलेला आहे। आणि हे आपण सगळ्या जगाला दाखवतोय। जग सगळ्याच्या मागे लागणार आहे सूर्यप्रकाशाचं सत्य। भविष्यामध्ये शेतीच्या समोर ज्या अडचणी येणार आहेत त्या सगळ्या अडचणी आणि प्रश्न तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसे सोडवायचे त्यासाठी एक इथं वर्षाला एक चांगला प्रयोग होत असतो। हे 15वा प्रयोग आहे आणि इथून शेतकरी काही तंत्रज्ञान घेऊन जात असतो असा हा मेळावा आहे। आणि आज सगळ्यात चांगली गोष्ट आहे की एका राज्याचे म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शेतीमध्ये देशात नंबर 1चं राज्य जे आलेलं आहे ते स्वतः इथं आलेले आहेत। म्हणजे सगळ्या देशाचं लक्ष या ॲग्रोव्हिजनकडं आहे आणि मध्य भारतातलं कदाचित हे सगळ्यात मोठं प्रदर्शन असल्यामुळं आणि शेतकऱ्याची उपस्थितीसुद्धा एवढी मोठी आहे। शेतकरी येतात याचा अर्थ इथं काहीतरी मिळतं आहे। आपण थेट बांबूचा चष्मा घालून या कृषी प्रदर्शनीमध्ये आलेले आहे, याबद्दल काय सांगणार आहात? नाही, हे बघा, बांबू हा विषय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगवर औषध जर काही असेल तर बांबू आहे। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर माणसाला अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन लागत असतं। बांबूपासून ऑक्सिजन मिळतं, बांबूपासून कपडे मिळतात, बांबूपासून घर मिळतं आणि अन्न पण मिळतं। म्हणजे माणसाला खरं तर 1750ला ग्लासगोमध्ये इंजिन सुरू झालं होतं। ते इंजिन कसं सुरू झालं होतं की माणसाच्या गरजा भागवण्यासाठी, माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी। तर माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी ज्या इंजिनाचा शोध लागला त्या इंजिनने 250 वर्षामध्ये असा काही नंगानाच घातला की कारखान्यातून तयार होणारी वस्तू वापरण्यासाठी माणसाचं अवशेषच पृथ्वीवर शिल्लक राहणार नाही। आणि मग हे जर उलटं जर फिरवायचं असेल तर आता जमिनीच्या पोटातलं लोखंड, जमिनीच्या पोटातलं डिझेल, पेट्रोल, कोळसा हे जाळणं बंद केल्याशिवाय माणूस जात वाचणार नाही। IPCCच्या रिपोर्टप्रमाणे 2050 नंतर 450 ppm कार्बन होणार आहे। आणि 450 ppm कार्बन जर झालं तर या तापमानवाढीला आणि या कार्बनला जगातले सगळे हिमनग वितळणार आहेत आणि मग समुद्राची पातळी 10 ते 15 फूट वाढणार आहे। आणि असं म्हणलं जातं की भारतामध्ये 12 शहरं बुडणार आहेत। 4,000 कोटी वर्षापासून पृथ्वीवर मानवजात आहे। या मानवजातीने धनसंचय केले समुद्राच्या कडला आणि जगातले सगळे शहरं समुद्राच्या कडला आहेत मोठे आणि ते सगळे बुडणार आहेत। हे जर वाचवायचं असेल तर मी प्लॅस्टिक आणि लोखंडाच्या ऐवजी बांबूपासून चष्मा होऊ शकतो हे दाखवायसाठी, जगाला दाखवायसाठी मी चष्मा घातला आहे। ही माझी घड्याळ आहे। घड्याळ ही लोखंडाची गरज नाही, प्लॅस्टिकची गरज नाही, ॲल्युमिनियमची गरज नाही, बांबूपासून तयार होतं। म्हणजे 2000 वस्तू बांबूपासून तयार होतात। एवढंच नाही तर आता डिझेल आणि पेट्रोलच्या ऐवजी आपल्याला आता इथेनॉलची गरज आहे। इथेनॉल सध्या ऊसापासून होतं आहे, परंतु ऊसाचा विषय असा आहे
की 1 हेक्टर ऊस जर लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागते आणि 1 हेक्टर बांबू लावलं तर 20 लाख लिटर पाणी लागते. 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघते आणि 1 टन बांबू गाळलं तर 200 लिटर इथेनॉल निघते. आणि मग इथेनॉल असो का लोखंडाला पर्याय असो, आता दगडी कोळशे संदर्भामध्ये जगातले सगळे शास्त्रज्ञ म्हणतात की कोल बेस थर्मल टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय माणूस जात वाचणार नाही. म्हणजे वीज निर्मितीमध्ये कोळशाचा वापर जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत पृथ्वीवरची मानवजात वाचणार नाही. मग दगडी कोळशाला पर्याय काय? दगडी कोळशाचं उष्मांक 4000 आहे, कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे आणि मग बांबूची कॅलरिफिक व्हॅल्यूसुद्धा 4000 आहे. आता NTPC भारत सरकारने आपलं एक थर्मल महाराष्ट्रातलं सोलापूर 100% बांबूवर चालवायचा निर्णय केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे थर्मल आहेत वीज निर्मिती केंद्र आहेत या वर्षापासून 5% दगडी कोळसा बंद करून बांबू वापरायचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ ही सुरुवात आहे. हे आज माझं प्रयोग हे लहान आहे, परंतु गंगेचं उगमसुद्धा लहानच आहे. नंतर ज्यावेळेस ते समुद्राला मिळते त्याचं रूप मोठं होत असतं. तसं बांबूचं रूप हे काही दिवसानंतर 5-1 वर्षानंतर हे मोठं रूप होणार आहे आणि सगळं जग हे बांबूच्या मागे लागेल. केंद्र सरकारकडे काही या विषयावरती मुद्दे मांडलेले आहे का बांबू संदर्भात? हे बघा, केंद्र सरकार बरोबर काय काय झालेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. केंद्र सरकारचंच NTPC आहे, म्हणजे वीज निर्मिती भारत सरकारची जी आहे त्यांना मी NTPCच्या जे CMD आहेत सिंगसाहेब यांना मी सांगितलेलं आहे बांबूचा वापर करा. ते ऐकायला तयार आहेत. सहकार मंत्री अमित शहा यांना मी बोललेलो आहे की ऊस हे फक्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये पिकतं, बाकीच्या राज्यात तर येतच नाही. का तर जिथं जिथं नद्या आहेत पावसाचं प्रमाण भरपूर आहे, पाण्याचं प्रमाण आहे, तिथंच ऊस आहे. बाकीच्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठं राजस्थानमध्ये ऊस आहे, कुठं जम्मूमध्ये ऊस आहे, कुठं आसाम, कुठं त्रिपुरा, कुठं राजस्थान, कुठं ह्या सगळ्या राज्यामध्ये ऊस नाहीच आहे. परंतु काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये बांबू येतं आणि मग ह्याला पाणी पण कमी लागतं. आणि म्हणजे ऊसाच्या 1 टनापासून 80 लिटर आणि 1 टन बांबूपासून 200 लिटर एवढं, म्हणजे पाण्याचं प्रमाण 10 पट कमी आहे आणि उत्पादन 5 पट जास्त आहे. आणि म्हणून बांबूचं वापर होणार आहे. आणि मग नरेंद्र मोदी साहेबांनी या विषयावर तर 2 गोष्टी सगळ्यात मोठ्या सांगितलेल्या आहेत. बांस हे घास आहे. 2017ला नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की बांबू हे गवत आहे आणि त्या दिवसापासून आपल्याकडे आता बांबूची किंमत वाढायला सुरुवात झाली आहे. 1980 पासून चायनामध्ये बांबूचं प्रसार सुरू झाला आणि मग चायनामध्ये आजपासून 40 वर्षापूर्वी बांबूचा प्रसार सुरू झाला. 5 मिलियन हेक्टर चायनामध्ये बांबूची लागवड आहे आणि तिथं 3,20,000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे. भारतामध्ये 10 मिलियन हेक्टर बांबूची लागवड आहे आणि इथं मात्र 18,000 कोटी रुपयाचं आपण आयात करतो. हे जे झालेलं आहे ते 80 साली चायनानं जे केलं ते आता भारत आता सुरू केलेलं आहे. 40 वर्ष मागे आपण. आणि मग आपणसुद्धा पूर्ण जगाला म्हणजे 5 ट्रिलियन इकॉनॉमीची भाषा आपण जे बोलू लागलेलो ती जर यशस्वी करायची असेल तर आत्ता गडकरी साहेबांनी सांगितलं की जे डिझेल आणि पेट्रोलची आपली आयात त्यांनी सांगितली 22 लाख कोटी रुपयाची, ती जर थांबवायची असेल तर त्याला पर्याय बांबू आहे असं मला वाटतं. का तर तांदळापासून आणि मक्यापासूनचं जे इथेनॉल आहे 2030 नंतर तापमानामध्ये जशी जशी वाढ होईल तसं 40% उत्पादनाचं शेतीतल्या उत्पादनाचं प्रमाण कमी होणार आहे 40%. आणि मग ज्या दिवशी माणसाला खायला अन्न मिळणार नाही त्या दिवशी अन्नापासून इथेनॉल बनवणं हे कदाचित थांबवलं जाईल. आणि मग त्याला पर्याय काय? त्याला एकच पर्याय आहे, त्याला बांबूपासून इथेनॉल. ऊस आणि बांबू हे 2च गोष्टी अशा आहेत की जे इथेनॉलला आपण पर्याय देऊ शकतो. खरं तर जमिनीतल्या पोटातलं डिझेल आणि पेट्रोल आपण का वापरायचं बंद करतो? का तर 1 लिटर पेट्रोल जमिनीच्या पोटातून काढून जाळलं तर 3 किलो CO2 कार्बन डायऑक्साईड तयार होतं. 1 किलो दगडी कोळसा जमिनीच्या पोटातून काढून जाळलं तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होतं. आता कार्बन किती आहे? 1750ला 280 ppm कार्बन होतं, पाहिजे 350 ppm. आता 422 झालेलं आहे आणि 2050ला 450 होणार आहे. त्याच्यानंतर 2 डोळे, 2 पाय, 2 हात, 2 कान आणि 1 नाक अशी आकृती पृथ्वीवरची दिशेनाशी होईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 100 कोटी लोक 2050ला समुद्राच्या कडचे बेवारस होणार आहेत. समुद्राच्या कडचे लोक बुडून मारणार आहेत आणि
पहाडावरचे लोक होळपळून मारणार आहेत. अँटोनियो गुटेरस युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल, जे जगातला पहिला माणूस आहे, त्यांनी सांगितलं की तप्पानवाडीचं युग संपलं आहे, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. आता क्विक ॲक्शन जर नाही केलं तर आमचं आता नाव घेणारा कोण शिल्लक राहणार नाही. ही वेळ आलेली आहे आणि ती वेळ जर येऊ द्यायची नसेल तर आपणाला काही काम करावं लागणार. जसं महाराष्ट्र सरकारने केलं. महाराष्ट्र सरकारने चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स नावाचं टास्क फोर्स तयार केलं. CM त्याचे अध्यक्ष आहेत, मी कार्यकारी अध्यक्ष आहे. आणि आम्ही हरित महाराष्ट्राची घोषणा केलेली आहे. 21 लाख हेक्टर बांबू लागवडीची घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आणि 1 हेक्टर बांबू लागवड करणाऱ्याला 7,04,000 रुपयाचं आपण अनुदान देतो. आणि 50 लाखापासून 4,000 कोटी रुपयेपर्यंतचं आपण बांबू पॉलिसी, इंडस्ट्रीयल पॉलिसी तयार केली आहे. 4,000 कोटी रुपयेपर्यंत, 50 लाखापासून 4,000 कोटी रुपयेपर्यंत उद्योग जर कोण करणार असेल तर त्याला आम्ही अनुदान देणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या झालेल्या आहेत आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे. आणि म्हणून हे बांबूचा चष्मा, बांबूच्या घड्याळ, बांबूचे कपडे, बांबूचं सॉक्स, बांबूचं घर सगळं बांबूमय होणार आहे. त्याची काळजी करू नका. ओके.